तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आणि खाणार आहोत वाटाण्याची भाजी, वाटाण्याचा रस्सा किंवा मसाल्याचे वाटाणे, जे काही तुम्ही या भाजीला म्हणता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर आज आपण ही खाणार आहोत भातासोबत. तुम्ही ॲक्च्युली पोळीसोबत पण खाऊ शकता. ऑब्व्हियसली खूप चांगली लागते भाजी, म्हणजे ज्यांना हे आवडतं डेफिनेटली याला ट्राय आउट करू शकता. हे जे आहेत मी फ्रोझन वाटाणे इकडे वापरले आहेत. तर हे जे आहेत अर्धवट शिजलेले पहिलेपासूनच असतात, बट तुम्ही जर का शेंगामधलं वापरता त्या प्रॉपरली तर तुम्हाला पाण्यामध्ये उकडून जे आहे त्यांना बेसिकली अर्धवट शिजवावं लागतील. इथं मी शिजवलं. इकडे आपल्याला फोडणी तयार करायची. फोडणीमध्ये जे आहे आपण नॉर्मल फोडणी करेल मी, जसं की तेल, मोहरी, लाईक कढीपत्ता, त्यानंतर कांदे आणि टमाटर, आणि याच्यात मी टाकलं हळद आणि तिखट. फक्त मी मिरची नाही टाकली, मला लाल तिखट याच्यामध्ये आवडतं. त्यानंतर आपण थोड्या वेळाने हे अर्धवट शिजले की हे जे वाटाणे आपण याच्यात टाकू, त्याला शिजवू. मग नंतर पाण्याने आपण त्याला रस्सा करू. रस्सा झाल्यावरच तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ टाका तुमच्या लाईक टेस्ट हिशोबाने, आणि मग तुम्ही खाऊ शकता पोळीसोबत किंवा डायरेक्टली भातासोबत. तर हे तुम्हाला कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड फॉर मोर.